प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून लूकाकृत शुभवर्तमान अध्याय 19 वचन 10 मध्ये असे लिहिले आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटले आहे, तो देव असताना मनुष्य होऊन जे पापात हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी व तारण्यासाठी ह्या जगात आला. जरी तो मनुष्य होऊन आला तरी तो जन्मताच पवित्र आहे. त्याचा जन्म देवाच्या सामर्थ्याने व पवित्र आत्म्याच्या द्वारे कुमारी मरियेच्या पोटी झाला. पापी मनुष्याला पापापासून सोडविण्यासाठी व त्याचे तारण करण्यासाठी तो ह्या जगात आला. अखिल मानवजातीचे पाप त्याने स्वतःवर घेतले. पापामुळे मनुष्याने जे मरण कमावले होते ते मरण त्याने वधस्तंभावर सहन केले. त्याने मनुष्यासाठी तारणाचा मार्ग खुला केला. देवाने त्याला मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी मोठ्या गौरवाने उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू करून ठेवले आहे. ह्यात देवाचा उद्देश हा आहे की पापामध्ये हरवलेल्या मनुष्याने पश्चातापी अंतःकरणाने प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठून प्रभू करून ठेवले असा अंतःकरणात विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारावे व त्याला सार्वकालिक जीवन मिळावे व त्याचा सार्वकालिक नाशापासून बचाव व्हावा. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयाच्या दाराजवळ उभा राहून बोलावित आहे. काय तुम्ही त्याला असे म्हणण्यास तयार आहात का? प्रभू येशू, मी पापात हरवलो आहे, तुला स्वीकारण्यास मी तयार आहे.